पास होऊन गेले. मग तिचा ड्रेस 11वीला आणि तिचा ड्रेस आता 10वीला. म्हणजे तिसऱ्या वर्षी. कोविडच्या नंतर नवी मुंबई महानगरपालिकेला महाराष्ट्रामध्ये श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखलं जातं आणि याच महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामावरती करोडो अब्ज रुपये खर्च केले जातात. मात्र ही महानगरपालिकेला आपल्या गरीब विद्यार्थ्यांकडे बघायला लक्ष नाहीये. कारण आहे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या 55-60 हजार विद्यार्थ्यांना महानगरपालिकेने गेल्या 4 ते 5 वर्षापासून त्यांना शाळेचा गणवेश दिलेला नाहीये. मी सध्या आहे ते ऐरोलीतल्या याच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहेत आणि तुम्ही पाहताय हे 10वीचे विद्यार्थी आहेत आणि याच विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांनी आहे तो शाळेचा गणवेश घातलाय तर बहुसंख्य विद्यार्थी तुम्हाला दिसते की ते गणवेश घातलेला नाहीये. रंगीबेरंगी शर्ट घातलेले आहेत, टी शर्ट घातलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना बिना गणवेशचं या ठिकाणी यावं लागतंय. गेली 4 ते 5 वर्षाला या ठिकाणी महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा गणवेश नवी मुंबईतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिलेला नाहीये. तुम्ही पाहताय परिस्थिती बघा. ज्या विद्यार्थ्यांनी गणवेश घातलाय तेही गणवेश आहेत त्यांचे 4 ते 5 वर्षापूर्वीचे आहेत. काही विद्यार्थ्यांचे गणवेश आहेत की त्यांचा मोठा भाऊ मोठी बहीण आहे ती या ठिकाणी 9वी 10वी पास होऊन गेली आणि ती जी विद्यार्थी गणवेश पास होऊन गेल्यानंतर त्यांचा गणवेश आहे तो त्यांच्या भावा बहिणीने मागच्यांना दिलेला आहे. म्हणजे काय विदारक परिस्थिती आहे तुम्ही पहा. आपल्यावर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण त्यांच्याशी बोलूया. बेटा तू गणवेश घातलेला आहे, किती वर्ष तुम्हाला मिळालेला नाहीये? मला हे 2 वर्ष भेटले नाहीत. 9वीत एकदाच भेटलेलं आहे. त्यानंतर एकदा पण नाही भेटलं, 10वीत पण नाही भेटलं. मग काय कसं टाईम कशा पद्धतीने तुम्हाला राहावं लागतं? म्हणजे गणवेश नाही आहे काही नाही आहे. ते एकच ड्रेस आहे तोच रोज रोज घालावा लागतो. कधी तर आठवड्यातून एकदा धुवावं लागतं. कसरत करायला लागतं सगळीच तेच घालायचं ना. बेटा तू जो गणवेश घातलेला आहे तो मी माझ्या बहिणीचा 3 वर्ष झाले. 9वी 10वी मग माझं 9वी आणि मग 10वी 4थं वर्ष चालू झालं दीदीच्या गणवेशला. तोच मी यूज करते. आता हा तुझा गणवेश नाही माझा ना दीदीचा यूज करते. कधी दीदी पास झाली ती इकडं? दीदीला आता 3रं वर्ष 13वीला गेली, सॉरी 12वीला गेली ती आता. तिचाच गणवेश घालते तू? हां. तुम्ही पाहताय की विद्यार्थी सरळ सांगतात की या ठिकाणी हा गणवेश जो आम्ही घातला तो आमच्या भावा बहिणीचा घातलेला आहे. म्हणजे परिस्थिती बघा. आणि याच विद्यार्थ्यांसाठी आहे ती गेली अनेक वर्ष झालं लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मागणी केली जात आहे की कशा पद्धतीनं ह्यांना गणवेश द्या, गणवेशासाठी पैसे खर्च करा. मात्र करोडो रुपये फुटपाथ, गटर, वॉटर त्याचबरोबर रस्त्यांसाठी खर्च करणारी महानगरपालिका या विद्यार्थ्यांवरती खर्च करत नाही. आपल्यावर या ठिकाणी माजी महापौर सुधाकर सोनवणे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय म्हणाल, अजिबात गणवेश मिळालेलं 4-5 वर्ष झालं? 2018च्या नंतर खरं तर
राज्य सरकारने गणवेशाला DBTमधनं वगळलं आणि मी महापौर असताना 3 वर्ष सातत्याने पाठपुरावा करून आपण ते वगळावेत, कारण विद्यार्थी एका गणवेशात दिसला तर त्याच्यामध्ये समानता राहते, एकता राहते, बंधुत्व राहते. परंतु असं काही न करता फक्त आदरणीय रामास्वामी साहेब जे आयुक्त होते त्यांनी ती डेअरिंग केली आणि एकदा मुलांना डिझाईन करून हा ड्रेस त्या ठिकाणी दिला. परंतु त्याच्यानंतरच्या आयुक्तांनी वादग्रस्त अशा प्रकारचं हे जे काम हे टाळलं, कारण या कपड्यामध्ये काही फार काही मिळणार नाही आणि याच्यामध्ये वाद खूप असतात. त्यापेक्षा यांचा आवाज उठवणारे कोणी नाहीत, ही गरीब मुलं आहेत. आता आपण पाहिलं की एका मुलीने 3 वर्षापूर्वी तिची बहीण इथं 10वीला होती, तिचा ड्रेस घातलेला आहे. मग राज्य सरकार 10वीच्या किंवा 5वीच्या मुलांना पुस्तकं देत आहे, वह्या देत नाही, कपडे देत नाही आहे आणि पुस्तकं दरवर्षी रद्दीमध्ये विकत आहेत. मी जी गोष्ट आपण पाहतोय की ह्या देशामध्ये प्रत्येकाने पुढच्या वर्गात जाणाऱ्याची पुस्तकं मागच्या वर्गातला माणूस तो त्या ठिकाणी विकत घ्यायचा किंवा फुकट घ्यायचा, परंतु आता पुस्तकं रद्दीत आणि कपडे मात्र त्या ठिकाणी मिळत नाही आहे. ही खूप दुर्दैवाची बाब आहे. याच्यासाठी सातत्याने आपण पाठपुरावा केला, प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश येताना दिसत नाही. म्हणून मी म्हणतोय की लोकप्रतिनिधींनी याच्याकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे. महापालिका जरी बरखास्त झालेल्या असल्या तरी राज्य सरकार आणि आमदार आहेत यांनी या ठिकाणी ह्या गरिबांकडे, या गरिबांना त्या ठिकाणी मी तर आयुक्तांना सांगितलं की आपण यांच्याकडे एक टेंडर म्हणून पाहू नये तर 55,000 विद्यार्थी म्हणून पाहावं आणि 55,000चा हा आकडा हा लोकशाहीमध्ये खूप मोठा आहे आणि याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. याच्यापेक्षा दुसरं काही बोलावं असं मला वाटत नाही. सर, विद्यार्थ्यांनी बोलतात आठवडाभर एकच ड्रेस घालावा लागतोय, काहींचे ड्रेस आहे फाटलेले आहेत. मी काय सांगतो की ते सगळं पाहिल्यानंतर म्हणजे ज्याच्याकडे आत्मा असेल तो त्या ठिकाणी अश्रू ढाळल्याशिवाय राहणार नाही. निर्दयी अशा प्रकारचं प्रशासन आणि शासन असेल तर त्यांना काय, त्या आपण तर ज्यावेळेस मी शिक्षण मंडळात सभापती होतो त्यावेळेस डिझाईन करून मुलींनी डिवायडर स्कर्ट घालावा किंवा रामास्वामींनी या ठिकाणी ह्या मुलींना सलवार कुर्ता दिला. तर ह्या गरीब तक्त्यातल्या मुलं मुली आहेत, यांच्याकडे त्यांची जी इज्जत आहे ही त्या ठिकाणी सांभाळणं आपली जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून प्रशासनाने काम करायला पाहिजे. परंतु किती मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्यावर हे कपडे दिल्याने होणार आहेत? काय तुम्ही त्या ठिकाणी 2,000 कोटीचं बजेट संपवल्यानंतर तुमच्यावर आरोप झाले नाही का? तुमच्यावर आरोप झालेत ना. मग हा एक आरोप घ्या की जे झालं असेल, परंतु गरिबांना त्या ठिकाणी रामास्वामीला मी निश्चितपणे मानतो की त्यांनी स्टँडिंगला तुमच्यासमोर सांगितलं 2 महिन्यात परीक्षा होणार आहेत, ठीक आहे, होत आहेत, घरी घालतील त्या मुली. आज तुम्ही पाहता की 8 दिवस ती मुलगी 10वीची मुलगी आहे, शाळेमध्ये येते, 8 दिवसातून एकदा कपडे घालते. नवी मुंबई शहर 21व्या शतकातलं सुनियोजित स्वच्छ शहर, ह्या राज्यातलं सगळ्यात स्वच्छ शहर आहे. ज्या स्वच्छ शहरामध्ये मुलं 7 दिवस कपडे धुवत नाही ते स्वच्छ शहर आहे आणि ही खूप दुर्दैवाची बाब आहे. नक्कीच आपण पाहतो की ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ज्या शहराचं फ्युचर भवितव्य ही मुलं आहेत त्याच मुलांकडे आता महानगरपालिका लक्ष द्यायला तयार नाही आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.